नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये चुडीदार ड्रेसचा कटिंग दाखवणार आहे. आता मी घेतलेला ड्रेसचा कपडा आहे आणि अस्तरचा कपडा आहे. ड्रेसचा जो कपडा घेतलेला आहे तो 2 मीटर आहे आणि अस्तरचा कपडा आहे तो सुद्धा 2 मीटर घेतलेला आहे. आता ड्रेसचा कपडा बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीचा डिझाईनचा आहे, त्यामुळे त्याच्यावरती मेजरमेंट घातलेलं तुम्हाला दिसून येणार नाही. त्यासाठी मग मी इथं अस्तरवरती मेजरमेंट घालून दाखवते. आणि मला बऱ्याच वेळा रिक्वेस्टसुद्धा आली होती की कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवा. त्यासाठी मग मी आजचा चुडीदार ड्रेसचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे, कारण खूप लॉंग होईल तो व्हिडिओ त्यासाठी. आता इथं मी जो अस्तर घेतलेला आहे तो व्यवस्थित कटिंग करून घेतलेली आहे आणि बऱ्याच अशा रिक्वेस्ट आल्या होत्या की त्यासाठी मग मी अजून एकदा हा डिटेल्समध्ये व्हिडिओ घेऊन आले आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. आणि माझ्या अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी यूजफुल असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. आता इथं मी घेतलेला अस्तर आहे, डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे. 2 भाग अगोदर मी कट करून घेतले आहेत, पाठीमागचा आणि पुढचा. त्यानंतर तो कपडा डबल फोल्डमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि एक मध्ये सेंटरमध्ये पिन लावून घेतलेले आहे, कारण दोन्ही कपडे सेम व्हावेत त्यासाठी. आता इथे बघू शकता तुम्ही 4 फोल्डमध्ये कपडा हा तयार आहे. पाठीमागचा आणि पुढचा भाग असे 2 भाग कट करून ठेवले आहेत फक्त. सर्वात आधी ड्रेसची उंची, तुम्हाला ड्रेसची उंची किती लागणार आहे त्या पद्धतीने घ्यायचं. आता मी इथं अस्तरचा भाग कट करत आहे, त्यासाठी 1.5 इंच कमी घेत आहे, कारण मेन ड्रेसच्या 1.5 इंच कमी घ्यायचा अस्तर, कारण अस्तर ना धुतल्यानंतर थोडासा खाली ओढला जातो, त्यामुळे तो ड्रेसच्या खालच्या साईडला दिसतो. त्यासाठी अस्तर थोडासा कमी घ्यायचा. आता इथं काय झालं, मी लिहिताना थोडंसं 36 छाती लिहिलं होतं, पण मी 38 छातीच्या प्रमाणे मेजरमेंट दाखवणार आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, शोल्डर किती घ्यायचं समजत नाही, तर मी त्यासाठी थोडं साईडला इथं चार्ट दाखवते, त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी या ड्रेससाठी 6.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि आर्महोल्स हा 7 इंच घेतलेला आहे. मी थोडासा चार्ट दाखवला आहे, बघू शकता तुम्ही. 6.5 इंच शोल्डर आणि 7 इंच आर्महोल्स. छातीचा चौथा भाग कसा घ्यायचा बघा. आता इथं 38 साईजची छाती आहे, त्याचा चौथा भाग 9.5 इंच आणि 1.5 इंच मी शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे. 9.5 इंच छातीचा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही 2 इंचसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर पाठीमागचा जो आर्महोल्स असतो तो 1.5 इंचवरती पॉईंट करून घ्यायचं. प्रत्येक साईजला 1.5 इंचच घ्यायचं आणि समोरचा हा 1 इंचवरती. तुम्ही कोणतीही साईज कटिंग करून घेताना सेम आर्महोल्स घ्यायचे. आणि जो समोरचा आर्महोल्स आहे थोडासा आतमधून घ्यायचा समोरचा भाग. आता पहिला पॉईंट 7 इंचवरती, दुसरा पॉईंट आहे तो मी 14 इंचवरती कमरेचा भाग आणि तिसरा पॉईंट आहे तो 20 वरती. असे 3 पॉईंट करून घ्यायचे ड्रेस कटिंग करताना. 7, 14 आणि 20 हे 3 पॉईंट तुम्हाला समजले तर सहज तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. हा छातीचा भाग झाला. दुसरा कमरेचा भाग. इथं कमरेचा भाग चौथा आहे तो 9 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. त्यानंतर हिप साईज. आता बऱ्याच वेळा हिप साईज मोठं जास्त असू शकतं, त्या पद्धतीने घ्यायचं. हा कमरेचा भाग. आता इथं हिप साईज 3 पॉईंट फक्त तुम्ही करून घ्यायचे. आता इथं हिप साईज घेतलेला मी 10 इंचवरती घेतलेला आहे आणि शिलाई मार्जिनसाठी फक्त 1 इंच घ्यायचं, इथं जास्त घ्यायचं नाही. त्यानंतर बॉटम. ड्रेसचा बॉटम तुमचा किती आहे त्या पद्धतीने घ्यायचा. इथं मी 9.5 इंच ड्रेसचा बॉटम घेतलेला आहे आणि बॉटमच्या साईडला फक्त 1 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता हे पॉईंट पूर्ण जॉईन करून घ्यायचे. हा हिप साईज मधला सेंटरमधला कमरेचा भाग. जो आपण ड्रेसच्या साईडला दुमड करतो ती फक्त 1 इंचवरची घ्यायची. ड्रेसचा गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर गळाची उंची म्हणत असाल तर समोरचा 5 इंच
आणि पाठीमागचा मी 7 इंच घेतलेला आहे। मी गळा डिझाईन बनवणार आहे, त्यासाठी नंतर कटिंग करणार आहे आणि मी याचा गळा डिझाईनचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे। या व्हिडिओ खाली मी त्याची लिंक शेअर करीन, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता। आता थोडासा शोल्डर डाऊन करायचा, समोरचा आर्महोल असतो तो थोडासा आतमध्ये घ्यायचा, पाठीमागचा गळा मी 7 इंच वरती। तर इथं मी पूर्ण जे आहे मेजरमेंट घेतलेलं आहे। परत एकदा मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने घ्यायचं ते, ज्या मैत्रिणींना समजत नाही, ज्या नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी। अगोदर ज्या बाजूचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा, छोटे छोटे कट घालून घ्यायचे की तुम्हाला कुठं फिटिंग करायचं आहे, कुठला आर्महोलचा आहे, कुठला कमरेचा भाग आहे, त्या पद्धतीने समोरचा भाग सेपरेट कट करायचा। शोल्डर डाऊन सुद्धा कट करून घ्यायचे। आता इथं मी दोन्ही भाग सेपरेट कट करून घेतलेले आहेत, म्हणजे ठेवतानाच मी अशा पद्धतीने ठेवला होता कपडा। हा समोरचा भाग वरचा आणि खालचा पाठीमागचा भाग। आता पूर्ण इथं मी कटिंग करून घेतलेले आहे। थोडक्यात मी अजून एकदा तुम्हाला सांगते कशा पद्धतीने घ्यायचं ते। 38 साईजचा ड्रेस आहे, त्यासाठी मग मी 9.5 इंचचा इथं छातीचा भाग घेतलेला आहे, 9 इंच कमर आणि 10 इंच हिप साईज। प्रत्येकी मी शिलाई मार्जिन वाढून घेतलेलं आहे, फक्त हिप साईडला 1 इंच हिप साईजला, आणि छातीच्या भागाला 1.5 इंच, तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता, आणि कमरेच्या भागाला 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढून घ्यायचं, तुम्हाला किती मेजरमेंट आहे त्यावरून। आता यानंतर बाही सुद्धा कटिंग करून घ्यायची। आता प्रत्येक वेळी काय होतं, बाही कटिंग करायला खूप कन्फ्यूज होतात की कितीच्या बाही घ्यायच्या। आता छातीचा चौथा भाग जो मी घेतलेला आहे तो 9.5 इंचचा आहे, तर 9.5 इंच मी इथं घडी घालून घेतलेली आहे। बाहीची उंची आहे ती 5.5 इंच, 9.5 किंवा 10 इंच, अर्धा इंच तुम्ही वाढून घेतला तरी चालेल, पण छातीचा चौथा भाग किती आहे त्या पद्धतीनेच तुम्ही कपड्याची घडी सुद्धा घालून घ्यायची। तीन इंच मी गॅप रुंदी घेतलेली आहे आणि शिलाई मार्जिनच्या आतल्या बाजूला 1.5 इंच घेतलेला आहे। आता इथं 1/2 इंच समोरच्या बाजूला जो आपण आकार देऊन घेतो तो। दंड घेर आहे हा 8 इंच। बाहीची उंची आहे ते 5.5 इंच, दंड घेर आहे 8 इंच। घडी घेतलेली आहे मी 9.5 इंचची, थोडा अर्धा इंच वाढून घेतला तरी चालेल। अशा पद्धतीने बाही सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे। आता याला मी समोरच्या भागाला थोडंसं मार्क करून ठेवली आहे, कारण शिवते वेळी किंवा जोडते वेळी आपल्याला इझी होतं। कुठला समोरचा भाग त्याला अशी थोडीशी तुम्ही मार्क करून ठेवायची समजण्यासाठी। आता यानंतर काय करायचं, अस्तर तर कटिंग करून झालेला आहे, फक्त मेन जो ड्रेस आहे तो घ्यायचा, ओपन करून ठेवायचा, सरळ बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवायचं, ड्रेसच्या उलट्या साईडला अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा आणि फक्त कटिंग करून घ्यायचं। तर तुम्हाला कटिंग जास्त कपडा हलू नये असं वाटत असेल तर साईडने पूर्ण पिन्स लावून घ्यायच्या, किंवा तुम्ही सुई आणि दोऱ्यानं सुद्धा साईडनं पूर्ण शिवून घेऊ शकता, कारण तुम्ही जर पहिल्यांदा शिवत असाल तर ड्रेस। आता इथं मी एकदा चेक करून घेत आहे की जो बॉटम आहे तो कितीचा घ्यायचा आहे, खालच्या साईडला किती एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे, त्यासाठी मी पिन्स घेतलेल्या आहेत आणि फक्त लावून घेत आहे। दोन्ही कपडे व्यवस्थित असतात, शिवायला सुद्धा खूप इझी होतं। आणि मी या ड्रेसचा गळा डिझाइन बनवला आहे, त्यासाठी ड्रेसच्या आतल्या बाजूलाच मी अस्तर ठेवून कटिंग करून घेतलेले आहे। 38 साईजचा ड्रेस आहे, त्यासाठी थोडा हिप साईजमध्ये मोठा दिसत आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीने जो अस्तरचा भाग कट करून घेतलेला होता तो मेन ड्रेसवरती ठेवून घेतला आणि कट करून घेतला। बाही सुद्धा सेम त्याच पद्धतीने। बाही ठेवताना काय करायचं, डावी बाही आणि उजवी बाही
लक्षात घ्यायचं आणि त्या पद्धतीने ठेवून मग कटिंग करून घ्यायचं। कपड्याच्या आतल्या बाजूला मी ठेवलेली आहे बाह्यनी फक्त कटिंग करून घेत आहे। कटिंग करून घेतल्यानंतर समोरच्या भागाला जी मार्क करून ठेवायची ती ठेवायची, कारण समजायला पाहिजे शिवते वेळी समोरचा भाग कुठला आणि पाठीमागचे भाग कुठले, त्यासाठी मी दोन्ही बाही कटिंग करून घेतल्या त्याच पद्धतीने आणि ही अशी मार्क करून ठेवली समोरच्या भागाला। तर मैत्रिणींनो, मी पूर्ण जो ड्रेस आहे तो कटिंग दाखवलेला आहे। याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड नक्की करेन, त्यामुळे हा आजचा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।